मंडळी, पुढे काय होणार बघा. ऑफिसमध्ये नंदिनी जीवाच्या नात्यावर रम्या आणि विक्रमचा तुफान हल्ला आणि दुसरीकडे पार्थ आणि काव्याच्या भांडणात थेट घटस्फोटाचा स्फोटक विषय. आता खरी गोष्ट समोर येणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि कळकळीची विनंती, सबस्क्राईब करा. आजचा दिवस भावनांचा वादळ. नंदिनी प्रेमाने बनवलेला मशरूम पुलाव घेऊन ऑफिसमध्ये धावत येते. जीवा उपाशी आहे म्हणून. काका चिंतेने म्हणतात, तो हसतही नाही आता. नंदिनीचे डोळे भरून येतात. तिला फक्त एकच हवंय, जीवाचा चेहरा पुन्हा उजळलेला बघायचा. पण जसा जीवा टिफिन उघडतो, विजेसारखी रम्या येऊन उभी राहते. लंच ब्रेक संपलाय, ती कडाडते. नंदिनीची ज्वाला पेटते. हा भुकेल्या पोटी काम करतोय, इतकं डेडिकेशन दिसत नाही का तुला? शब्दांचा प्रहार, खोलीत तणाव धडधडतो. इतक्यात विक्रम. त्यांच्या येण्याने वातावरण अजून गुंतागुंतीचं होतं. एकीकडे ते जीवाच्या बाजूने उभे राहतात आणि दुसरीकडे नंदिनीला ऑफिसचे नियम सुनावतात. लंच झाल्यावर जीवाचा आवाज दाटतो. आजीचा हार विकला, ती चूक माझ्या मागे लागलीये. नंदिनी ठाम आवाजात वचन देते, मी तो मान परत मिळवून देणार, तो हार तुमच्याकडे परत आणणार. पण मंडळी, आतून आतून काहीतरी मोठं हलतंय. ऑफिसचं राजकारण, रम्याची काटेरी नजर, विक्रमची उठाठेव आणि नंदिनीची जीवासाठीची जिद्द. ही कथा आता कुठे नेल सांगता येत नाही. तुमचं काय मत? नंदिनी खरंच जीवाचा मान परत मिळू शकेल का? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका.